भ्रष्टाचाराचे कर्तनकाळ महाराष्ट्राचा बुलंद आवाज. भ्रष्टाचाराच्या विषयात आग्रही भूमिका घेणारे डॉक्टर खासदार उपाध्यक्ष प्रवीणजी घोगे, प्रदेश सचिव शहराध्यक्ष संजयजी केनेकर. जेवढी क्षण त्यांची जेलमध्ये जात आहे महाराष्ट्र, त्याची सजा दिली जाणार. पवार साहेब अनिल देशमुखला जेलमध्ये टाकले आहे हे शरद पवार आणि उद्धव ठाकरे साहेबांनी. जे वसुलीचे आणि महाराष्ट्राला लुटण्याचं कट कारस्थान हे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली चालू आहे. गृहमंत्री महाराष्ट्राचा हा वसुलीच्या मुळे जेलमध्ये जातो. या नेत्यांची मान सरमेनी खाली गेली पाहिजे. त्याच्याऐवजी ते धमकी देतात. धमकी कुणाला देत आहेत? हायकोर्टाला, सुप्रीम कोर्टाला, ईडीला, किरीट सोमय्याला, भाजपला. मग तुम्ही धमक्यांची सिरीज सुरू करा. कारण की अनिल देशमुख जेलमध्ये गेले, जितेंद्र आव्हाडाला तुम्ही किडनॅपिंग करायला लावलं पण 15 महिने पकडलं नाही, त्यांची अटक झाली. आनंदराव अडसूळची अटक झाली आहे. जसे हॉस्पिटलमध्ये बाहेर निघाले की जेलमध्ये जाणार आहे. तुमचे पोलीस कमिशनर, तुम्ही नेमलेले पोलीस इन्स्पेक्टर प्रदीप शर्मा, तुम्ही नेमलेले असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर सचिन वादे जेलमध्ये आहे. 23 यातना पण कोर्ट काही लोकांना जेलमध्ये पाठवू शकते, तर तुम्ही त्याच्यासाठी पण धमकी देणार आहात का? मग आज आणखीन एक नाव मी वाढवतो. आजपर्यंत पवार साहेब आणि ठाकरे साहेबांनी या घोटाळेबाजांना सांगितलं की किरीट सोमय्यांनी घोटाळा काढला की तू 100 कोटीची नोटीस द्यायची. आज मी अर्जुन खोतकरचं नाव घेत आहे. अर्जुन खोतकर यांनी 100 कोटीचा घोटाळा केला आहे. त्याचे पुरावे सह तक्रार ईडी, इन्कम टॅक्स, सहकार मंत्रालय, महाराष्ट्र सरकार, सहकार मंत्रालय, केंद्र सरकार यांच्याकडे पुरावे सह आम्ही केली आहे. अर्जुन खोतकरने बेनामी पद्धतीने साखर कारखाना, जालना साखर कारखाना, रामनगर साखर कारखाना हे बेनामी पद्धतीने फसवणुकीने हडप केला आहे. तिथे जरंडेश्वर साखर कारखाना अजित पवारांनी केला. तिथे अर्जुन खोतकर यांनी रामनगर कारखाना, जालना साखर सहकारी साखर कारखाना जे काही दिवसापूर्वी मुळे आणि तापडिया यांच्याकडे ज्या धाडी पडल्या होत्या ते या संदर्भातल्या होत्या. आमच्याकडे सगळे पुरावे आहेत. हा कारखाना तापडिया नाही, अर्जुन खोतकरांनी विकत घेतला. बेनामी पद्धतीने विकत घेतल्या. स्वतःचे पैसे देऊन विकत घेतला. आणि हे असं षडयंत्र हे फक्त असे घोटाळेबाज शरद पवार आणि उद्धव ठाकरेच्या अनुयायीच करू शकतात. मला असं वाटतं की पवार साहेबांनी ही जे धमकी दिली आहे ना, कदाचित त्यांच्या डोळ्यापुढे अजित पवारचा चेहरा दिसत असेल. अर्जुन खोतकरांनी 2012 पासून जे षडयंत्र सुरू केलं, पूर्ण डिझाईन मुळेनी पैसे एका कंपनीतून दुसऱ्या कंपनीत द्यायचे. अर्जुन खोतकरांनी स्वतःची कंपनी काढायची, त्या कंपनीत परत मुळेनी पैसे टाकायचे. तापडियाने याचं बीड करण्यासाठी जे 43 कोटी त्यासाठी लागणारे पैसे हे खोतकरांनी मागच्या दारातून त्यांना द्यायचे आणि त्या पैशातून खोतकर साठी तापडियाने कारखाना विकत घ्यायचा
43 कोटीमध्ये घ्यायचा, 27 कोटी खोतकरांचा कंपनीला रिसेल करायचा. आणि फक्त एवढंच नव्हे, जे राज्य सरकारची 100 एकर जमीन आहे ती जमीन पण बळकवण्याचा प्रयत्न खोतकरांचा आता पण चालू आहे. त्या फक्त जमिनीची, जे शेतकऱ्यांनी जमीन दिलेली आहे त्या कारखान्यासाठी, त्याची आज मार्केट व्हॅल्यू 1000 कोटीच्या आसपास आहे. 250 कोटी जमीन आहे शेतकऱ्यांची आणि राज्य सरकारची 100 एकर. आणि त्या साखर कारखाना तर कधी चालू झालाच नाही. त्याचे जे कामगारांचे पैसे अजूनपर्यंत दिले नाही, पण त्याच्यावर बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉम्प्लेक्स बांधण्याचं षडयंत्र. आणि या संबंधात अनेक शेतकऱ्यांनी तक्रार माझ्याकडे दिल्या. ते मी ईडी पासून राज्य मंत्रालयाला पण दिल्या. गेल्या आठवड्यात मी केंद्र सरकारचे जे सहकार सचिव विवेक अग्रवाल यांच्याकडे पण ही तक्रार सुपूर्द केली आहे. अर्जुन खोतकर यांचा 100 कोटीचा घोटाळा आणि 1000 कोटीच्या शेतकऱ्यांची जमीन बळकावण्याचा प्रयत्न, याचा तपास सुरू झाला आहे. बाकी अनेक लोकांनी तक्रारी केल्या आहेत. या घोटाळ्याचा पाठपुरावा करण्यासाठी आणि आणखीन काही लोक मला इथे भेटणार होते. याच्या संबंधित शेतकरी आणि अन्य लोक त्यांना भेटण्यासाठी मी इथे आलो होतो. आणि मला विश्वास आहे की येत्या काही दिवसात यात आणखीन कडक कारवाई सुरू होणार. धन्यवाद. प्रत्येक मंत्र्याला अशा ब्लॅकमेल पॉइंटनी बघते का, असा त्यांचा बोलण्याचा उद्देश होता त्यामागचा. शरद पवारांचा उद्देश सरळ सरळ ईडी अधिकारी, शासकीय अधिकाऱ्यांना धमकी देण्याचा होता. त्यांचा उद्देश भारतीय जनता पार्टीला धमकी देण्याचा होता. त्यांचा उद्देश सुप्रीम कोर्ट, हायकोर्टच्या जजीसना धमकी देण्याचा होता. वसूल केली जाणार, जनता वसूल करणार, किंमत मोजावी लागणार. हे कुणाला देतात? हायकोर्टाने, सुप्रीम कोर्टाने आणि देशमुखला जेलमध्ये टाकलाय. आणि दुसरी गोष्ट, किंमत कशासाठी मोजावी लागणार? किरीट सोमय्यांनी केलेले जे 24 आरोप आहेत त्यातला एक पण, नॉट अ सिंगल डॉक्युमेंट आजपर्यंत शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे डॉक्युमेंट खोटं आहे सिद्ध करू शकले नाहीये. घोटाळ्यावर ते कधी चर्चाच करत नाही, घोटाळेबाजांवर बोलतच नाही, ते दुसऱ्या दिशेला सांगतात. म्हणून आता अर्जुन खोतकर, मी पूर्ण डॉक्युमेंट तारीख वाईज तुम्हाला आता दिले, म्हणजे पाठवतोय की 2012 पासून डिझाईन सुरू झालेली आहेत. 43 कोटी. एक छोटं उदाहरण, 3 बीड आले, 3, हे तिन्ही अर्जुन खोतकरचे. हे काय नाटक? कागदावर काय दाखवलं? 4 लोक टेंडर घेऊन गेले, तिघांनी टेंडर भरले. हे तिघे अर्जुन खोतकर ग्रुपचे. त्यातल्या एकाने अर्नेट मनीच नाही भरला, म्हणजे रिजेक्ट झाला. म्हणजे 2च टेंडर उरले. एक अर्जुन खोतकरचा बेनामी, दुसरा अर्जुन खोतकरचा भाऊ. नेक्स्ट पॉइंट, व्हॅल्युएशन जागेचं किती? 100 कोटीचा वर, 43 कोटीमध्ये विकलं. आता हे 43 कोटीचं पेमेंट सकाळी अर्जुन खोतकरनी तापडियाला दिलं आणि दुपारच्या नंतर तापडियानी तो महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला चेक दिला. ऑल डॉक्युमेंट आम्ही सबमिट केले. आणि काही महिन्यानंतर अच्छा, तापडियाने दाखवलं आपल्या बॅलन्स शीट मध्ये की 43 करोड जे काय अमाऊंट रिसिव्ड फ्रॉम अर्जुन इंडस्ट्रीज, अर्जुन शुगर इंडस्ट्रीज म्हणजे अर्जुन खोतकर कंपनी, ऍडव्हान्स रिसिव्ड फॉर सेल ऑफ रामनगर म्हणजे जालना शुगर सहकारी फॅक्टरी. कमाल आहे. मग हे बेनामी आहे सिद्ध झालं. आणि मुंबई उच्च न्यायालयाने हा आदेश दिला आहे. त्या जालना साखर कारखान्यात पण चौकशीचा आदेश आहे. If any benami transaction has taken place, investigate and take action. चौदा समजा आपल्या
घरातल्या कुणातरी महिलेनं गळ्याची चेन चोरली गेली. आपल्याकडे म्हणजे आमच्याकडे येते, पत्रकारांकडे पण येते, तुम्ही बातम्या देतात की इथे चेन चोरली तर आता लाट आली. लाट म्हणजे शब्द उचलला पण खूप होत आहे. आता 2 वर्षानंतर एक चोर पकडला गेला. त्याच्याकडे पोलिसांनी छापे मारल्यानंतर 27 सोन्याचे चेन मिळाले. काहींनी तक्रार केली असेल, काहींची तक्रार घेतली नसेल, काहींची तक्रार विसरली गेली असेल. तर मग ते चोरला असं सांगायचं की नाही एकाच चोर, दुसरी 27 नाही द्यायची. चोरी आता पण तुमच्यापैकी कोणी आहे खाली येत मला भेटला जर तुम्ही लोकांनी बातमी दिली असेल, तुम्ही मीडियाने हे केली, तुम्हाला एवढे पेपर देऊन भेटायला आलो. आता समजा त्यांनी अर्जुन खोतकर APMCचे कागद एवढे मोठे माझ्या हातात दिले. आता आमचा अध्यक्ष घेऊन गेला मला MIDC. गेल्या वेळी मी आलो होतो ते MIDCचे प्लॉटचं चेंज ऑफ युजर कसं गेल्या 2 वर्षात झालेलं आहे, कशा प्रकाराने MIDCचे प्लॉट ट्रान्सफर केले गेले आहेत, त्याच्यावरील प्रीमियम किंवा आधी MIDC डिक्लेअर केलेला प्लॉट त्याच्या आधी मंत्र्यांच्या अवतीभोवतीच्या लोकांनी तिथल्या जमिनी घेतल्या. आता हे गेल्या 2-4 महिन्यात माझ्याकडे तक्रारी आल्या. आता त्यातनं 2016चा असो की 1857चा असो, चोरी चोरी आहे, लबाडी लबाडी आहे. मैं गलत बोलता हूं, म्हणजे मी काय खोटं सांगितलं हे शरद पवार उद्धव ठाकरे साहेब हे चाललं बोलतात. अरे मी चोरी केली असेल, माझ्या बिडूने चोरले असेल 1000 कोटी, पण अजित पवारांनी 2009 मध्ये विवेक जाधव कडून 100 कोटी रुपये घेतले. नाव घेऊन सांगतोय. शिवाजी बिल्डर कडून 2009 मध्ये 50 आणि 50 100 कोटी रुपये अजित पवार कडे आले. त्यांना त्यांच्या आईचा, बहिणीचा, मुलाचा, ताईचा, माईचा खात्यात ट्रान्सफर केले. ते पैसे कधी दिलेच नाही परत. आता परत नाही दिले, पण पुढची गंमत आहे का की अजित पवारांनी आपल्या खात्यात, अजित पवार मी म्हणतो त्यावेळी म्हणजे मित्र परिवार खात्यात असे दाखवले की याच्याकडून पैसे आले व्याज द्यायचं नाही, त्या समाधान झाले, पण दाखव. आणि ते देणाऱ्या कंपनीने ते राईट ऑफ केले, त्याला फ्रॉड म्हणतात. तर ते माझ्या लक्षात आज आलं तर 1050 कोटीची बेनामी संपत्ती अजित पवारची उभी झाली आहे. पवारांना अनिल देशमुखची काळजी नाही, पवारांना अजित पवारांची काळजी आहे. पुढचा नंबर पवारांचा आहे म्हणा. पुढचा नंबर तर पुढे परत ही पवार आणि ठाकरेंची भाषा आहे. अजित पवारची 1050 कोटीची बेनामी संपत्ती जप्त झाली. उचलणं बाकी आहे ना आता फक्त. माझं काम आहे तुमच्या मदतीने, आणखी पब्लिकच्या मदतीने सत्य बाहेर आणणं. ऍक्शन ज्युडिशियरी घेतं. सर आज नाही आलं पण तुमचाही लक्षात नव्हतं आलं किंवा जे हे जे बोलतात, तुम्ही नाही बोलत म्हणजे प्रवक्ते बोलतात, मग ते काढून बसले होते. मुद्दा माझा असा आहे, नाही 1 मिनिट, आपण त्यांचा प्रश्नाचं उत्तर की मग जे प्रवक्ते रोज उठून बोलतात त्यांनी पण कुठलं तरी PR कंपनी अपॉइंट केली आहे, ते चिठ्ठी तयार करून देतात, ते पवार आणि ठाकरे साहेबांकडे सकाळी जाते. तर मी एकदा विचारलं, अरे भाऊ थोडं आपण शॉर्टकट मारू, म्हणजे मी तुम्हाला इमानदारी सांगतो. तर ती एक प्रश्न मला आला एकदा, मी नाव घेऊन सांगतो. मी दिल्लीत गेलो होतो. दिल्लीत मराठी चॅनल्स आणि पत्रकारांची प्रेस घेतली. तर माझी झाल्याबरोबर एका मराठी TV चॅनलनी मला दाखवलं की प्रताप सरनाईकने आरोप केला, रायटिंग मध्ये प्रेस नोट इश्यू केली, त्याचं पत्र आहे, त्याच्यावर CM ची सही आहे. एक किरीट सोमय्याची पत्नी प्राध्यापक डॉक्टर मदात सोमय्या एका सामाजिक संस्थेत काम करतात, ते करत होते. तर 2000 मध्ये त्यांनी काही शौचालय बांधले होते, त्यात घोटाळा झाला आणि त्यातील चौकशीचे आदेश 2021 मध्ये माननीय सन्माननीय आदरणीय महान उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांनी 2021 मध्ये ऑर्डर दिलं, इकॉनॉमिक ऑफेन्स बिलला पाठवलं. मी तिथला चॅलेंज केले. हे काय मुख्यमंत्र्यांचा तर आहे 20 वर्षापूर्वी, आणि त्यांचा एक आमदार त्याच्यावर चोरीचा आरोप आहे, घोटाळ्याचा पत्र लिहून त्याच्यावर ऑर्डर देतात, ताबडतोब EOWने चौकशी करायची. 10 चौकशा बसवा, चॅलेंज देतो उद्धव ठाकरे आणि ठाकरे सरकारला.
किरीट सोमय्या त्याचा मुला नील सोमय्या 1.5 तास पोलीस स्टेशनला बोलवलं साक्षीदार म्हणून आणि बातम्या काय पसरवल्या सकाळपासून 10 तास नील सोमय्या पोलीस स्टेशन मध्ये परंतु बायको बरोबर हॉटेलात जेवत होता बातम्या येत होता त्यावेळी पण पहिल्या दिवशी क्लॅरिफिकेशन दिलंच नाही दुसऱ्या दिवशी माननीय परमवीर सिंग आता नाव घेऊन सांगतोय माननीय विश्वास नागरे पाटील माननीय अनिल देशमुख या तिघांनी पत्रकारांना सांगितलं आगे तो फात निकलने वाला है आणि 2 तासांनी पोलिसांना स्पष्टीकरण द्यावं लागलं नील सोमय्याचा काही संबंध नाही त्याच्यावर FIR नाही काही नाही मला साक्षीदार म्हणून बोलतो तर मला सांगा मी परत तुम्हाला सांगतो मी काय गुन्हा चोरी लबाडी भ्रष्टाचार केला तर ताबडतोब इन्व्हेस्टिगेशन 100 एकर जमीन गिळंकृत करण्याचे प्रयत्न 2021 आज सुद्धा चालू आहे म्हणजे आता तुम्हाला मिळालं ना उत्तर 2000 हो नाही मी उत्तर दिलं ना या कारखान्याची जमीन सांगतोय भाऊ 2012 ते 2021 एकतर होऊ दे माझा प्रश्न झाल्यानंतर घे ना सर माझा एक प्रश्न असा आहे की हे जे ट्रान्झॅक्शन झालेले आहेत हा जो व्यवहार झालेला आहे 2012 ते 2021 कुठल्या वर्षी अरे भाऊ तुला उत्तर दिलं 2012 ते 2021 उत्तर दिलं ना एका मिनिटात ती बात थोडी इतका तो डर लगता है ना प्रश्न पूछा है आप इतने बड़े बड़े आरोप लगा रहे हैं आपको डर नहीं लग रहा क्या एकदम म्हणजे खरा प्रश्न विचारला आहे ज्या पद्धतीने माझ्यावर वार करण्याचा प्रयत्न मुझे डर लग रहा है आप मान्य नहीं करोगे ऐसा कैसा तुम्ही जे म्हणता ते खरं आहे धमक्या आल्या पाळत ठेवण्यात आली 2दा मारण्याचा प्रयत्न झाला आणि एकदा पोलिसांनी 54 लोकांची अटक केली वाशिममध्ये आणि त्यानंतरही ठाकरे सरकारने काही सिक्युरिटी न दिल्यामुळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी आता मला झेड कॅटेगरीची सिक्युरिटी दिली आहे त्यामुळे फिजिकल एफर्ट पासून त्यातला त्यात सुरक्षित आहे सेटलमेंट काय ऑफर आलं का सेटलमेंटचं काय ऑफर आलं का वरच्या लेवल अरे त्याचं उत्तर तर देऊ की प्रश्न बरोबर आहे माझ्यापर्यंत सेटलमेंट करण्याची ऑफर घेऊन येणारा आजपर्यंत पैदा झालेला नाही चला प्रश्न असा पार्टीच्या कुठल्या वजनदार नेत्यासाठी आहे झाला प्रश्न की पहिल्या क्षणापासून भ्रष्टाचार पॉलिटिकल लीडरचा भ्रष्टाचार राजकीय नेतेमध्ये मंत्री पण असतात आणि नेते असतात प्रताप सरनाईक मंत्री नाही पण जो इन्फ्लुएन्सर आहे आणि आपला पदाचा दुरुपयोग करून सामान्य माणसांना किंवा या केसमध्ये शेतकऱ्यांना त्यांनी गंडवलं फसवलं आणि हा घोटाळा येण्याचं कारण असं की जरंडेश्वर साखर कारखाना घोटाळा हा मुंबई हायकोर्टाचा ऑर्डर ज्याचा परत कोणीतरी विचारलं होतं ना तर जून 2019 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने ऑर्डर दिलं हे साखर कारखानेवाले जो घोटाळ्याची चौकशीला गती आली हे जून 2019 मध्ये आदेश दिला म्हणून फडणवीस सरकारने तो आदेश एक्सेप्ट केला मुंबई UOW ला त्याचा तपास करायला सांगितलं हायकोर्ट आणि ईडी आणि UOW दोघांना तपासाचा आदेश दिला तर ऑन दिस बॅकग्राऊंड फक्त इथले नाही अण्णासाहेब हजारे तर नाव घेऊन किंवा रेफरन्स घेऊन माझ्याकडे पारनेरचे पण साखर कारखान्याचे लोक आले होते म्हणजे महाराष्ट्रात मिळत नाही असं आमचं म्हणणं नाही एक मिनिट हळू तुम्ही प्रश्न विचारा काहीतरी माहितीची काही म्हणजे समज अण्णा झाली हजारेंनी आणि कॉम्रेड माणिक जाधव यांनी ही तक्रार कॉम्रेड माणिक जाधव आणि अण्णा हजारेंनी ही तक्रार रमाबाई पोलीस स्टेशनला 56 कारखान्यांच्या विरोधात केलेली होती ही कमी किमतीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने केलेल्या घोटाळ्यांची तक्रार पहिल्यांदा झालेली होती फडणवीस सरकारच्या काळात आणि त्याच्यानंतर आता तुम्ही जे आरोप करताय ते सिलेक्टिव्ह समज बरोबर आहेत पण प्रेझेंटेशन गैरसमज त्याद्वारे होत आहेत
मुंबई उच्च न्यायालयाने आपला जो आदेश 2019 मध्ये 30 कारखान्याची नावं लिहिलेत त्यातनं हे आहे. आणि केव्हाचाही येतो ना कोणाचाही येतो, घोटाळा आहे की नाही त्याच्यावर चर्चा करू. नाही ही जी तक्रार आहे जाणण्याची ती सुद्धा माणिकराव जाधव यांचीच आहे ईडीकडे. दादा हायकोर्टाचा आदेशात नाव आहे त्यात कारखान्यात, मी तुला हायकोर्टाचा आदेश पाठवून देतो. त्याला पुढे जाऊ. उद्या शिवसेना भाजप सोबत आल्यावर तुम्ही ह्या आरोपांवरती अशाच पद्धतीने ठाम राहाल का? त्याचं झाला की बोलणार गोखले म्हणले की गोखले म्हणले की ह्या काळात शिवसेना भाजपा एक येणं जरुरी आहे. जर आले तर तुमची का म्हणजे हे जे तुम्ही आरोप करताय अशा भ्रष्टाचारी लोकांना तुम्ही बरोबर घेणार का? म्हणजे पार्टीचे किंवा पार्टीला घेणार का? ज्यांनी सरकारी पदाचा दुरुपयोग करून स्वतःचा राजकीय प्रभावाचा दुरुपयोग करून शेतकरी किंवा गरीब जनतेला लुटलाय त्यांची चौकशी व्हायला हवी, त्यांचा कारवाई व्हायला हवी. हा एक भाग नंबर 2. या शिवसेना एनसीपी काँग्रेस माझा जो विषय आहे तो काय आहे की गेल्या 23 महिन्यात आपला पदाचा दुरुपयोग करून जे घोटाळे उद्धव ठाकरेच्या सरकारने एक असा प्रकार असा म्हणजे आपण म्हणू की माफिया सरकार सारखी परिस्थिती उभी झाली आहे. हे साखर कारखान्याचा तपासाचा ऑर्डर जून मध्ये दिला गेला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर हा तपास दाबला. आता राहिली गोष्ट, मी तुम्हाला 3 उदाहरण देतो. कोविडच्या एक रेमडेसिवीर मिळत नव्हते आणि त्यावेळेला माननीय ठाकरे सरकारने काय केलं, ऑर्डर दिले एकाच दिवशी. महाराष्ट्र सरकारने 2 ऑर्डर दिले. एक हाफकिन इन्स्टिट्यूटने 7 एप्रिल 2021 ला रेमडेसिवीर 52,000ची डिलिव्हरी घेतली. रेट काय 768 रुपये. त्याच दिवशी मुंबई महापालिकेने 72,000ची डिलिव्हरी घेतली. तर काय 1668. आता लोकांमध्ये हिअरिंग सुरू झालं. दुसरं उदाहरण देतो. ज्यावेळी पूर्ण जग लॉकडाऊन मध्ये होतं, पूर्ण इंडिया लॉकडाऊन मध्ये होतं. 23 मार्च 2020 ला लॉकडाऊन घोषित झाला. मुख्यमंत्री घरातनं बाहेर नव्हते पडले. त्या काळात जून महिन्यात आपण कोणीच बाहेर नव्हतं पडलं. त्यापैकी काही लोक हिमतीने बाहेर पडत नाही, पण बाकीने तर आम्हाला सांगायचं मोबाईलवर बाईक पाठवा. जून 2020 मध्ये मुख्यमंत्री साहेबांनी त्यांचा बिल्डर मित्र, मी ओपन सांगतोय, त्यांनी प्रपोजलाला 5,000 खाटाचं कोविड हॉस्पिटल बनवू. त्यावेळी कोविड काय कोणाला माहित नाही. 62 कोटी मध्ये महाराष्ट्र सरकारने ती जमीन जी महाराष्ट्र सरकारची ओनरशिपची होती लीजवर दिलेली, ती 62 कोटी मध्ये त्याच्या नावाने ओनरशिप केली आणि एका तासाने 2100 कोटी मध्ये विकत घेण्याचा करार केला. ते पण लोकायुक्त मध्ये हिअरिंग चालू आहे. तर असे जे घोटाळे केले आहेत 23 महिन्यात, त्याच्या विरोधात माझं जास्त लक्ष आहे. उत्तर दिलं आहे मी. तुम्ही कारखान्याची तुम्ही प्रेस नोट जी दिली आहे ती रेडी रेग्युलर व्हॅल्यू 70 कोटी रुपये. त्यानंतर कोणी पत्रकारांनी विचारलं नाही त्या प्रवक्त्यांना का उद्धव ठाकरे शरद पवारांना विचारत नाही. तुम्ही काढलं ना ऑर्डर, ठाकरे सरकारने काढलं ना 3 महिन्यापूर्वी. काय झालं त्याचा म्हणजे उद्धव ठाकरे आणि शरद पवार नौटंकी करत आहे. नौटंकी मी स्पष्टरित्या सांगतो. त्यांनी पुणे कोर्टाचं 3 महिन्यापूर्वी ठाकरे साहेबांनी काढलं. काय झालं त्याचं मला प्रश्न विचारतात, त्यांना विचारा ना. म्हणजे तुम्हाला नाही सांगा, प्रवक्त्यांना सांगतो. रत्नागिरीमध्ये मी ज्या अनधिकृत CRZ व्हायोलेशन करून रिसोर्ट बांधला तोच दिसतोय. नारायण राणेचा बंगला दिसत नाही. मी म्हणालो अनिल परब साहेब, तुमचा रिसोर्ट पाडण्याचा आदेश पर्यावरण मंत्रालय महाराष्ट्र सरकार ज्याचे मंत्री आदित्य ठाकरे त्यांनी दिला आहे. मग तुम्ही नारायण राणेची कंप्लेंट जाऊन आदित्य ठाकरेंना द्या ना, तो का नाही पाडत. म्हणून ही नौटंकी पवार साहेब आणि ठाकरे साहेबांची आहेत. ह्या नौटंकीच्या द्वारा त्यांना स्वतःच्या घोटाळेबाजांना वापर. फर्स्ट टाइम 3 मंत्र्यांची अटक झाली. जितेंद्र आव्हाड, आनंद तोड, अनिल देशमुख. 3 पोलीस ऑफिसर जेलमध्ये. प्रदीप शर्मा कोणी नेमला, उद्धव ठाकरे साहेब उमेदवार.
इलिगल पद्धतीने सचिन वाझे API प्रवक्ता त्यांनी नेमला, पोलीस कमिशनर त्यांनी नेमला, म्हणून ठाकरे पवार साहेबांना धमकी द्यायची तर आम्ही तुम्ही आता एक अटक होणार आहे. भारतीय जनता पार्टी दावा आणखी एका ईडीवर आणि याच्यानंतरही तुम्ही त्या ईडीशी संबंधित अधिकाऱ्याला भेटणार आहे इथून उठल्यानंतरही. हे बरोबर आहे का? आता हे तुम्ही नाही, नाही. सांगा ना मग. माझा माहिती तसा काही नाही. नंबर 1 तुम्हाला माहिती देणारा खोटा आहे. चला. आपण बघावी नम्र विनंती. मी अरे मी तुला देशमुख